नमस्कार, मी प्रकाश अल्मेडा. तुम्ही तुमच्या पाल्याला घेऊन माझ्याकडे करिअर काउन्सिलिंगसाठी आला होतात. आपल्या सेंटरवरती तुम्ही करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली होती आणि त्यानंतर आपली सविस्तर काउन्सिलिंग झाली होती. आपला मुलगा की मुलगी अ, उत्तम करत असेल. अ, माझी खात्री आहे की ज्या दिशेनं त्यांनी जायला हवं त्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरू असेल. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी जो संवाद साधू इच्छितो तो एका कोर्सविषयी. मी करिअर काउन्सिलिंग करत असताना तुम्हाला सांगितलं होतं, की आपली मुलं खूप हुशार आहेत. इंटेलिजंट आहेत, खूप मार्क्स काढतात. अगदी 90-95 सुद्धा काढतात. पण मागे पडतात ते त्यांच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये, त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये. मुलं इंटेलिजंट आहेत, पण स्मार्ट नाहीयेत. मी नेहमी मुंबईला ज्या कॉलेजेसमध्ये जातो, तिथं पाहतो की आपली मुलं अकॅडमिकली खूप चांगली आहेत. पण प्रेझेंटेशन्स म्हणा, ग्रुप डिस्कशन म्हणा, पब्लिक स्पीकिंग म्हणा, इथं खूप कमी पडतात. लँग्वेजच्या बाबत कमी पडतात. आजच्या जमान्यामध्ये तुम्हाला केवळ अकॅडमिकली चांगलं असून चालत नाही. सॉफ्ट स्किल्स आणि पर्सनॅलिटीवरती तुमचा खूप मोठा भर असला पाहिजे. आणि दरवर्षी मी बघतोय की आपली मुलं इंटरव्ह्यूजमध्ये त्यांना अडचणी येतात, प्रेझेंटेशन्समध्ये येतात. स्पेशली लॉ, मॅनेजमेंट, मीडिया यासारख्या क्षेत्रात जाण्याची जी मंडळी आहे, त्याला पुढे खूप अडचणी येतात. आणि त्यावरती एक उपाय म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणजे जर तुम्ही शक्य असेल तुम्हाला, तर तुम्ही आठवड्यातून काही तास स्वतःच्या विकासावरती खर्च केले पाहिजेत. म्हणजे अ, तुमची इंग्रजी अधिक उत्तम करा, शब्दसंग्रह वाढवा, अक्युरेट इंग्लिश युसेज ज्याला आपण म्हणतो. तुमचं रीडिंग रायटिंग इम्प्रूव्ह करा, स्टडी स्किल्स उच्च दर्जाचे करा. कारण पुढे तुम्हाला जो अभ्यास आहे तो खूप टेक्स्ट इंटेन्सिव्ह आहे. मी तुम्हाला वर्बल एबिलिटी समजावून सांगताना सांगितलं होतं, की पुढचं सगळं शिक्षण हे तुमच्या हाऊ गुड यू आर इन इंग्लिश त्यावरती खूप अवलंबून असेल. त्यानंतर तुम्ही अलीकडे जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आलाय तो जर पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की काही स्किल्स फ्युचरसाठी खूप आवश्यक आहे. म्हणजे फ्युचर ऑफ जॉब्स नावाचा एक रिपोर्ट आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी, कम्युनिकेशन स्किल, उत्तम इंग्रजी, वर्किंग विथ डायव्हर्सिटी असे जे स्किल्स आहेत ते मुलांना खूप आधीच माहिती असायला हवेत. दुर्दैवानं आपल्याकडे काय होतं की 10वी-12वी ग्रॅज्युएशनमध्ये याच गोष्टी नेमक्या शिकविल्या जात नाहीत. आणि मग मुंबईमध्ये मुलं गेल्यानंतर त्यांना केवळ वसईच्याच नाही तर अख्ख्या देशातील येणाऱ्या मुलांबरोबर स्पर्धा करायला लागते आणि मग तिथं आपली मुलं मागं पडतात. आत्मविश्वास नसतो, कॉन्फिडन्स त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. मग न्यूनगंड निर्माण होतो, सेल्फ एस्टीम कमी होतो आणि उच्च बौद्धिक कुवत आणि क्षमता असून सुद्धा अकॅडमिक मेरिट असून सुद्धा आपली मुलं केवळ एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नाही म्हणून मागे पडतात. आणि मग ज्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो डेव्हलप करायला ते 1-2 सेशन्स मधून होत नाहीत. म्हणजे मुलं मला येऊन सांगतात, की "सर उद्या माझी इंटरव्ह्यू आहे, चार्टर्ड इंटरव्ह्यू आहे. आता मला पटकन काहीतरी थोड्याशा टिप्स द्या." आता इंटरव्ह्यू हे स्किल आहे किंवा मला एक प्रेझेंटेशन करायचं आहे, फार महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. तर मला ते 1-2 तासात ते शिकवून होत नाही. त्यासाठी तुम्हाला एक सस्टेन्ड इफर्ट लागतो. गेली अनेक वर्ष मी माझ्या संस्थेतर्फे काही मोजक्या विद्यार्थ्यांना वेळेअभावी एक एक दोनच बॅच घेणं शक्य होतं. एक हायर करिअर फाउंडेशन कोर्स म्हणून मी एक कोर्स द्यायचो सुट्टीमध्ये, की केवळ अकॅडमिक मेरिट्सचा आता जास्त फायदा होत नाही. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक क्षेत्रात आता ॲप्टिट्यूड टेस्ट प्रमाणे एंट्रन्स एक्झाम्स घेतल्या जातात, की ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात काम करण्यासाठी तुमची एक फिटमेंट आहे. तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला म्हणालो होतो, की सचिन तेंडुलकरला चार्टर्ड अकाउंटंट करता येत नाही, लता मंगेशकरांना इकॉनॉमीचे प्रोफेसर करायला पाठवण्यात अर्थ नाही. प्रत्येकाची एक क्षमता असते. पण तुम्ही अकॅडमिकली किंवा प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये किती चांगले झालात. पण जर तुमची एक पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, एक सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, सेल्फ अवेअरनेस, त्यानंतर क्रिटिकल, क्रिएटिव्ह थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिझनिंग, डिसिजन मेकिंग एबिलिटी, तुमचं इमोशनल इंटेलिजन्स, इफेक्टिव्ह हॅबिट्स, एटिकेट्स अँड मॅनर्स या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि तो एक डिसायझिव्ह फॅक्टर असतो. जर तुम्ही जर तुमची मुलं सॅटर्डे संडे 2-2 तास जर देऊ शकणार असतील, तर मी त्यांचं स्वागत करतो. एक पर्सनॅलिटी, ॲडव्हान्स इंग्लिश, कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक 25-30 सेशनचा मी कोर्स देत आहे. ॲडमिशन मी सुरू केलंय. या कोर्समध्ये त्यांना रिगरस ट्रेनिंग दिली जाईल. त्यांचं इंग्रजी उत्तम केलं जाईल. त्यांचे प्रेझेंटेशन स्किल्स, रिडिंग रायटिंग स्किल्स, हाय लेव्हलचे स्किल्स हां, नुसतं काही लेखन वाचन आता त्यांना जमतं. पण ज्याला आपण हायर लेव्हल अकॅडमिक स्किल्स म्हणतो. इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पजेस त्या गोष्टी असतील.
प्रेझेंटेशन स्किल्स पासून, इंटरव्ह्यू स्किल्स पासून, डिबेटिंग स्किल्स पासून या गोष्टी असतील. त्यानंतर ज्या कोर अबिलिटीज त्यांना लागतील कॉर्पोरेटमध्ये काम करायला, ज्या खूप आता प्रीमियम मध्ये आहेत, त्यांचा आपण परामर्श घेणार आहोत. एक इंटेन्सिव्ह ट्रेनिंग असेल, मोजून मोजकी एकच बॅच घेईन आणि मोजून काही मुलं मी घेतोय 11वी 12वी अंडर ग्रॅज्युएट्स या विद्यार्थ्यांना मी घेणार आहे. तर तुमच्या मुलाला मुलीला जर या कार्यक्रमात यायचं असेल सॅटर्डे संडे 2-2 तास जे तुम्हाला शाळा कॉलेजेसमध्ये शिकायला मिळत नाही किंवा मिळणार नाही ते तुम्हाला इथं सिस्टमॅटिकली शिकायला मिळेल. उत्तम रिसोर्सेस आहेत. मी आज आतापर्यंत भरपूर लोकांना पब्लिक स्पीकिंग या सगळ्या स्किल्समध्ये कॉर्पोरेट लेवलला ट्रेन केला आहे. माझा चांगला अनुभव आहे आणि उत्तम अभ्यास साहित्य आपलं, उत्तम मेथड्स आहेत. फक्त तुमचीही मेहनतीची तयारी पाहिजे. पण हा कोर्स तुम्हाला एक ह्यूजली एम्पॉवर करणारा कोर्स आहे आणि तुम्हाला तो फरक जाणवेल, तुमच्या विचारांमध्ये फरक जाणवेल, एक वेगळी थॉट प्रोसेस तुम्हाला मिळेल, एक स्वतःविषयीचा एक मोठा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आणि मग तुमचं व्यक्तिमत्व हे तुमचं एक कम्पॅरेटिव्ह आणि कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणून तुम्हाला सर्व करायला लागेल. पुढं जे 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 तुम्हाला करायचं आहे कॉर्पोरेटमध्ये, हायर एज्युकेशनमध्ये, तिथं जी स्किल्स तुम्ही इथं शिकाल ते फार महत्वाची ठरतील. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही या हायर करिअर फाउंडेशन कोर्समध्ये तयार केलं होतं ते विद्यार्थी येऊन सांगतात की सर थँक्यू व्हेरी मच, खूप फायदा झाला. मी तुमचं स्वागत करतो. ऍडमिशन आपण सुरू केलेलं आहे. मी या व्हिडिओच्या बरोबर जे माहितीपत्रक ब्रोशर सबमिट केलेलं आहे तेही तुम्ही पहा, शेअर केलंय आणि मोजकेच विद्यार्थी आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुमचं स्वागत करतो. मी ऍप्टिट्यूड टेस्ट मधून तुम्हाला काउन्सिलिंग केल्यामुळे मला तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आहे. काही निवडक विद्यार्थ्यांनाच मी हे पाठवतोय, ही माहिती पाठवतोय. दुसऱ्या कोणाला करायचं असेल तर ती मुळात चांगली असली पाहिजेत, मेहनती पाहिजेत. केवळ येता येत म्हणून काही होत नाही, त्यांनाही मेहनत घ्यायची आणि खूप वेगळ्या प्रकारे आपण करणार आहोत. म्हणजे आपण ग्रुप्स तयार करतो. कलाम ग्रुप असतो, रतन टाटा ग्रुप, होमी भाभा ग्रुप, ऑप्रा विन्फ्रे ग्रुप, किरण बेदी ग्रुप वगैरे, स्वामीनाथन ग्रुप. आणि मग या ग्रुपना ग्रुप प्रेझेंटेशन्स करायला लागतात, प्रोजेक्ट्स करायला लागतात, रिसर्च कसं करायचं, रिसर्च प्रेझेंट कसं करायचं, म्हणजे त्यांच्या हायर एज्युकेशनमध्ये आणि प्रोफेशनल वर्कमध्ये जे स्किल्स लागतात त्याचा एक छान बेस आपण इथं त्यांना तयार करून देतो. ही एक लाईफ लॉंग इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याचे एन्ड्युअरिंग रिटर्न्स तुम्हाला मिळतील. एक चांगली व्हॅल्यू तुम्हाला ऍड होईल आणि खूपशा विद्यार्थ्यांना येणारा जो बॅरियर आहे त्यातून तुमची सुटका होईल आणि यू विल बी एम्पॉवर्ड ह्युजली. आता तुमच्या मुलांना हे शेअर करा आणि सांगा की लेट मी टॉक टू देम इफ दे आर गोइंग टू वॉच दिस. सी प्लीज अंडरस्टँड, I go as a visiting faculty for many institutions, and this is what I see. Our students are very intelligent, very capable, but when it comes to communicating, they are found seriously wanting. So you need to cultivate your language. I didn't say pick up your language. Cultivate your language. Sound vocabulary, enrich high impact vocabulary, ability to prepare your presentation or write your speech and present it effectively. We will do video recording and we will show you. Then group discussions, presentation, interview skills, debating skills, critical thinking, creative thinking. And we will give you a good base of various competitive entrance examinations and recruitment examinations, reasoning ability, out of the box thinking, emotional intelligence, effective habits, study skills. These are higher level things. And we will share with you excellent knowledge resources, online resources, and all those things. It's a nice holistic program that will give you a very sharp comparative and competitive edge, a cutting edge and a winning edge. So I welcome you. We have started admissions. We are taking around 15 to 20 students, only one batch, and that's the ceiling. The program fee, as you have already done career counseling with us, so you will be entitled to receive some discount in the fees. So please talk to me if you are interested. And we will be very happy if you would like to come and talk to me. I'll give you all information. Anyways, the brochure is self-explanatory. Just go through that. And if you have any questions, please get back to me. So I welcome you for this Advanced English Communication Skills, Soft Skills, and Personality Development Program that will make you really a winner. That's my promise. Thank you.